ब्रह्मादिभ्यो ब्रह्म विद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि ब्रह्मैवाहमस्मि नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमतास्य शिष्यम् श्रीशङ्कराचार्यमतास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यम् तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरौ गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। मंडळी जय हरी। कालच्या पाठामध्ये आपण पंचीकरणाची प्रक्रिया जाणली। काय होतं हे पंचीकरण हे जाणण्याकरता आपल्याला सांगितलं की जे 5 तत्व आहेत पंचमहाभूत, या पंचमहाभूतांमध्ये काय झालं की प्रत्येक महाभूताने आपला स्वतःचा 50% भाग म्हणजे अर्धा भाग तो आपल्यासाठी राखून ठेवला आणि उरलेल्या 50% जो भाग आहे त्याच्यातील 12.5% 4 भाग केले आणि आपल्यात असणारा जो 12.5% भाग आहे आपल्याला सोडून इतर जे 4 भूत आहेत त्या 4 भूतांना तो 12.5% आपल्यातला भाग त्यांना दिला। एकाने पहिले आकाशाने असं केलं, मग ते पाहून वायूने सुद्धा आपल्यामध्ये समान 2 भाग केले, 50% उरलेल्या 50% आपला भाग जसाच तसा सुरक्षित ठेवला आणि उरलेल्या 50% मध्ये त्यानेही 12.5% असा 4 भाग करून स्वतःला सोडून इतर जे 4 भूत होते ते 4 भूतांना 12.5% वाटून दिला। इतर 3 भूतांनी सुद्धा तसंच आपल्यामध्ये केलं, आपला 50% भाग सुरक्षित ठेवला, उरलेल्या 50%चा 12.5% 4 भाग करून स्वतःला सोडून इतर 4 महाभूतांना तो विभाग वाटून दिला। म्हणून प्रत्येक भूतामध्ये आपला स्वतःचा 50% अंश आणि इतर 4 भूतांचे 12.5% विभाग। म्हणून आकाशामध्ये आकाशाची प्रधानता
आणि इतर भूतांची 1/4 भाग त्याच्यामध्ये सम्मिलित झाला. काल मी तुम्हाला इथं ड्रॉइंग दाखवली होती. ही उलटी दिसते किंवा लांबून दिसते म्हणून पुन्हा एकदा हे ड्रॉइंग बघून घ्या. एक आकाश आहे. आकाशाने आपल्यामध्ये 4 विभाग केले. 50% आपल्याकडे सुरक्षित ठेवला आणि 4 विभाग केले. वायूला, तेजला, जलला आणि पृथ्वीला हे 50% मधले 12.5% आकाश वाटून दिलं. वायूनेही तेच केलं काम. आपला 50% आपल्यासाठी राखीव ठेवला आणि उरलेल्या 50% आकाश, तेज, जल आणि पृथ्वीला 12.5% वाटून टाकलं. असंच तेजानेही केलं. तेजानेही आपला जो 50% भाग आपल्या जवळ ठेवला आणि उरलेला 12.5% 50% 12.5% विभाग तो प्रत्येकाला वाटून दिला. असं करत करत हे 5ही भूतांनी जो हे एकमेकांना आपला अंश वाटण्याचा कार्यक्रम परिपूर्ण केला त्याला पंचीकरणम असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? पंचीकरण. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, हे ग्राह्य धरतो. बघा आता पुढे सांगतात आचार्य, एतेषाम पंचभूतानाम तामस अंश स्वरूपम. कोणतं स्वरूप आहे? तामस. कारण या तमोगुण प्रधान झाले तेव्हाच यांच्यामध्ये पंचीकरण होतं. म्हणून तम अंश स्वरूपम भूतेषु एकम एकम भूतम, एक एक भूत द्विधा विभज्य, 2 भागांनी करून. एक एक भूत काय केलं त्यांनी? 2 भागांनी करून. चतुर्धा समम विभज्य अपरम अर्धा उरलेला भाग पुन्हा समान 4 भाग करून स्वार्ध स्वतःला सोडून भिन्न अर्धेषु दुसऱ्यांना त्यांनी आपला भाग स्वभाग चतुष्टय, आपला जो 1/4 भाग संयोजनम व्यापून दिला, वाटून दिला, त्याला पंचीकरणम भवती. त्याला पंचीकरण असं म्हणतात. वेदांतातली ही फार सुंदर प्रक्रिया आणि थोडीशी जटिल वाटते, परंतु याचा पुन्हा अभ्यास केला की हे कळतं. मग बघा आता काय झालं या पंचीकरणामुळे. पंचीकरणामुळे गोष्ट अशी घडली की एतेभ्य पंचीकृत पंचमहाभूतेभ्य, या पंचीकृत पंचमहाभूतांपासून चतुर्विध स्थूल शरीरम, 4 प्रकारचे स्थूल शरीर झालं. कारण स्थूल शरीर हे पंचीकृत पंचमहाभूतापासूनच निर्माण होते. स्थूल शरीर कुठनं निर्माण होते? पंचीकृत पंचमहाभूतापासून निर्माण होते. म्हणून ते स्थूल शरीर 4 प्रकारचं निर्माण होतं. कोणतं कोणतं? अंडज म्हणजे अंडापासून निर्माण होणारे, जारज जारापासून निर्माण होणारे, स्वेदज घामापासून निर्माण होणारे आणि उद्बीज म्हणजे अंकुर निर्माण होऊन निर्माण होणारे, बीजापासून अंकुर आणि मग निर्माण होणार. बघा अंडज मध्ये पक्ष्यांची अंडे, काही साप अंडे घालतात. जे अंड घालणारे जीव आहेत आणि त्या अंड्यापासून ज्या जीवांची निर्मिती होते त्या जीवांना अंडज जीव म्हणतात. अंडज स्थूल शरीर म्हणतात. पुढे अंडज नंतर जारज. जारज म्हणजे आईच्या उदरामध्ये जार असतो, म्हणजे गर्भपिशवी असते. त्या गर्भपिशवीला मधून एक वेष्टन निर्माण होऊन त्याच्यात जो जीव वाढविला जातो त्याला जारज म्हणतात. मग त्याच्यात आपण अनेक 4 पायाचे प्राणी येतात. हे सगळे जारज आहेत, जारापासून निर्माण होणारे.
म्हणून जारज. पुढे स्वेदज. स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे घाम. आपल्याला जो घाम येतो तसा घाम आला आणि तो जर आपण स्वच्छ केला नाही तर मग ओवा, लिखा किंवा काही कपड्यांमध्ये जो घाम निर्माण होतो, लाकडामध्ये जो घाम निर्माण होतो, तिथं ढेकण सारखा प्राणी निर्माण होतो. असं या सृष्टीमध्येही अनेक ठिकाणी अनेक द्रवरूपामुळे अनेक जीव निर्माण होतात. उदाहरणार्थ बुरशी, बुरशीतनं निर्माण होणारे जीव. मग असे अनेक जीव जे आहेत ते स्वेदज जीव म्हणतात त्यांना. ज्यांचेही शरीर आहे ते स्थूल शरीर आहे. आणि पुढे आहे स्वेदज आणि पुढचा भाग आहे उद्बीज. उद्बीज म्हणजे बीजापासून अंकुरित होऊन निर्माण होणारे जीव. मग कोण कोण? वृक्ष, वेली, लता, छोटे छोटे झुडूप, छोटे छोटे आणखी काही अशा वनस्पती आहेत की त्या फक्त जमिनीतच अंकुरित होतात, वरती येतच नाही. कंदमुळ आहेत काही, त्या जमिनीतच असतात. यांना उद्बीज असं म्हणतात. मी 4 वर्षापूर्वी हिमालयामध्ये गेलो होतो. त्या यात्रेदरम्यान मी गुच्छी नावाची एक वनस्पती बघितली. ती हजारो रुपये किलो विकली जाते. किती हजार रुपये किलो होतं त्यावेळेस भाव होता 80 ते 90 हजार रुपये किलो. त्या वनस्पतीचं नाव आहे गुच्छी. आपल्या कावळ्याच्या छोट्या छत्री सारखं दिसते, लाल रंगाची, लाल भुरसट रंगाची असते. आणि ती वनस्पती सुद्धा कशी आहे? उद्बीज आहे. सॉरी ती स्वेदज आहे. स्वेदज कशी आहे बघा. जेव्हा एखादा ग्लेशियर येतो बर्फाचा आणि ग्लेशियर मुळे तो बर्फ त्या पहाडामध्ये पडलेला असतो काही महिने, आणि मग तो वितळतो आणि वितळल्यानंतर जेव्हा भूस्खलन होतं तेव्हा त्या भूस्खलनामुळे म्हणजे तो वरनं जो बर्फाची परत राहते आणि त्याच्यामुळे खाली हवा जात नाही आणि खाली असणारा जो भाग असतो तिथं जो घाम निर्माण होतो त्या घामापासून ती वनस्पती निर्माण होते. हिमालयामध्ये ही वनस्पती असते. म्हणून असे जे वनस्पती आहेत या सुद्धा स्वेदज वनस्पती म्हटल्या जातात. किंवा एखाद्या झाडाला डिंक येतो आणि त्या रसातनं नवीन एक वनस्पती निर्माण होते, अनेक छत्री सारखी दुसऱ्याही प्रकारे. तर या ज्या निर्माण होतात यांना स्वेदज असं म्हणतात. अशा 4 प्रकारच्या स्थूल शरीर. त्यानंतर ब्रह्मांड. ब्रह्मांडामध्ये 14 भुवन अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताल अशी 7 भुवन या जमिनीच्या खाली आहेत. आणि भूर, भुव, स्वह, मह, जन, तप, सत्य असे 7 वर लोक आहेत. जेवढे जेवढे आपले तमगुण प्रदान होत जाऊ तेवढे अधिक खालच्या लोकांपर्यंत आपला जन्म होत जातो. आणि जेवढं आपण सत्वगुण प्रदान होऊ तेवढे या भूलोकातनं वर जाता येतं. म्हणून सत्वशीलतेने आपल्याला सात्विक लोकांची प्राप्ती होते आणि तमशीलतेने आपल्याला अध लोकांची प्राप्ती होते. म्हणून असे या 14 भुवनांची जीवाला राहण्यासाठी त्याचे कर्मानुसार मिळालेल्या भोगांचा भोग घेण्याकरता हे लोकांची निर्मिती तयार केलेली आहे. आणि ही निर्मिती सगळी कुठनं झाली तर या पंचीकृत पंचमहाभूतेभ्य, पंचीकृत पंचमहाभूतांपासूनच निर्माण झालेली आहे. लक्षात आलं? आता पुढे जाऊया. स्थूल शरीर अभिमानी जीवनामकं ब्रह्म प्रतिबिंबं भवति
स्थूल शरीर अभिमानी जीव नामक जो आत्मा आहे, जे ब्रह्म आहे, जे चैतन्य आहे, त्याला काय म्हणतात? जीव. त्याला जीव असं म्हणतात. ते काय आहे? ब्रह्म प्रतिबिंबम, ब्रह्माचं प्रतिबिंब आहे. ठीक आहे, वेगळं नाही, ते ब्रह्माचं प्रतिबिंब आहे. जोपर्यंत या स्थूल शरीरावर अभिमान आहे तोपर्यंत तो जीव या संज्ञेला प्राप्त आहे. ज्या दिवशी स्थूल शरीराचा अभिमान त्याने सोडला त्या दिवशीच तो ब्रह्म झाला. तुका म्हणे अहंकार गेला तो देव झाला. अभिमानाने जीवाला बांधून ठेवलेला आहे, म्हणून ज्या दिवशी अभिमान गळतो त्या दिवशी तो ब्रह्माला प्राप्ती किंवा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून पुढे सएव जीव आत्मन्येव प्रकृत्या जीव ईश्वर भेद दृष्टी कल्पयती. तो जीव स्वतःच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जीव आणि ईश्वर अशी अभेद दृष्टी कल्पना करतो. भेद दृष्टीची काय करतो? कल्पना करतो. जीव वेगळा, ईश्वर वेगळा, मी अल्पज्ञ, तो परमात्मा सर्वज्ञ, अशी भेद दृष्टीची कल्पना करतो. आणि याच कल्पनेने मला वाटतं एक अभंग आहे, कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू. कल्पनेची जी सासू असते, कल्पना रूप सासू, तिचा या जीवरूपी सुनेला खूप त्रास घडतो. म्हणून जोपर्यंत ती कल्पना मरत नाही तोपर्यंत तिच्या त्या जीवरूपी सुनेच्या जीवनामध्ये आनंद नांदत नाही. म्हणून अशी कल्पना रूप सासू ही मेली पाहिजे. हो, म्हणून जोपर्यंत ही कल्पना रूप सासू मरत नाही तोपर्यंत या जीवरूपी सुनबाईला कधीही आनंद मिळत नाही. असं एक छानपैकी भारूड नाथरायांनी आपल्याला समजवलेलं आहे. म्हणून जीव ही भेद दृष्टी, ही भेदरूपी कल्पना मुळेच तो आपल्याला जीव या संज्ञेला प्राप्त झालेला आहे. आणि या जीव कसा प्राप्त झाला तर इथं आचार्य सांगतात, अविद्या उपाधी सन आत्मा जीव इति उच्यते. अविद्या उपाधी मलिन सत्व प्रधाना अविद्या, ही मलिन सत्व प्रधाना अविद्या ज्या आत्म्याची उपाधी बनते तो जीव, आणि माया उपाधी सन आत्मा ईश्वर. शुद्ध सत्व प्रधाना उपाधी तिला माया म्हणतात. अशी माया ज्याची उपाधी आहे ज्या आत्म्याची, त्या आत्म्याला ईश्वर म्हणतात. आता विचार केला की या दोघांच्या आत्मा एकच आहे, जीवचा आणि ईश्वर आत्माच इथं, पण याची उपाधी मलिन सत्व आहे जीवाची आणि ईश्वराची उपाधी शुद्ध सत्व आहे. म्हणून ही शुद्ध सत्व उपाधी सोडली आणि मलिन सत्व उपाधी जर सोडली तर जीव आणि ईश्वरामध्ये आत्मा हा एकच आहे, याच्यामध्ये भेद नाही. म्हणून एवम उपाधी भेदात, ह्या उपाधीचा जो भेद आहे त्या भेदामुळे जीव ईश्वर भेद दृष्टी, जीव आणि ईश्वरामध्ये भेद दृष्टी आहे. पण तावत पर्यंतम, जोपर्यंत, यावत पर्यंतम, जोपर्यंत ही भेद दृष्टी आहे जीवाला, तोपर्यंत जन्म मरणादी संसारो न निवर्तेत. जोपर्यंत जीव आपल्यामध्ये आणि ब्रह्मामध्ये, आपल्यामध्ये ईश्वरामध्ये
जी कल्पना रूपी भेद दृष्टी आहे, ती भेद दृष्टी जोपर्यंत तो ठेवतो तोपर्यंत जीव या संसार बंधनातनं मुक्त होत नाही. हा संसार कधीही निवृत्त होणार नाही. जन्म मरणाची परंपरा त्याला भोगावीच लागणार. मग तो कितीही मोठा संप्रदाय चालवणारा असला किंवा कितीही शिष्य शाखा असल्या किंवा कितीही मोठा शास्त्रकार असला, वैज्ञानिक असला, तरीही जोपर्यंत हा भेद उपाधी रूपी भेद आहे तोपर्यंत त्याला जन्म मरण संसार तुटत नाही. मग ब्रह्मपदापर्यंत जरी पद प्राप्त झालं तरी. हो, गीतेमध्ये म्हटले ना, आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तीन अर्जुन. हे अर्जुन, आ ब्रह्म म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत जेवढे काही राहतात, खालच्या किड्यापासून आपल्या जमिनीमध्ये रेंगणारा किडा तिथून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढे काही आहेत हे सगळे जन्म मरणाला प्राप्त होणारे आहेत. पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जन्म घेणे आणि पुन्हा मरणे. म्हणून हे जन्म घेणारे का घेतात की जोपर्यंत यांच्याकडे पुण्याची संपत्ती आहे तोपर्यंत हे वरती आहेत, आणि यांचं पुण्यरूपी संपत्ती संपली की यांना सुद्धा जन्म मरण आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी त्यांना जीवच म्हटलेलं आहे. वाढणे नाही जीवाते. ज्ञानोबाराय म्हणतात की हे जरी हजारो वर्ष त्यांचं आयुष्य असलं तरीही या जीवांना वाढणे नाही, पुढे त्यांची गती नाही. त्यांना पुन्हा आवृत्तीला प्राप्त व्हावंच लागतं. चला बघूया पुढे. हा बोला. मग पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जरी हे मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोचले तरीही पुण्याची संपत्ती संपली की मग हे मात्र यांना जन्म मरणाला सामोरे जावं लागतं. मातेची उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी. मग असे अनेक जन्मोनी मरती. मग जन्म घेऊन घेऊन मरावं लागतं, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून ही उपाधी भेद, हा भेद दृष्टी, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेते. जोपर्यंत ही कल्पना अविद्या आहे किंवा अविद्या रूपी कल्पना आहे तोपर्यंत हा जीव मुक्त होऊ शकत नाही. म्हणून आचार्य सांगतात संसार रूप बंधन न निवर्तते. पुढे तस्मात कारणात, त्यामुळे काय केलं पाहिजे साधकाने, मुमुक्षुने काय केलं पाहिजे. आचार्य उपदेश करतात जीव एव ईश्वर, ईश्वर एव जीव इति अभेद दृष्टी जानियात. काय, कोणती दृष्टी जाणायची. जीव ईश्वर आहे आणि ईश्वरच जीव आहे. ईश्वरचा अर्थ इथं ब्रह्म घ्यायचंय, चैतन्य घ्यायचं आहे. म्हणून जीवच ब्रह्म आहे, ब्रह्मच जीव आहे, असा अभेद दृष्टीची नेहमी जाण, नेहमी त्याविषयी चिंतन साधकाने केले पाहिजे. जीव एव ईश्वर, ईश्वर एव जीव इति अभेद बुद्धि स्वीकार्या.
ही अभेद बुद्धी स्वीकारली पाहिजे. म्हणून आमचे गुरुजी सांगायचे की अनुभूतेरा भावेपि ब्रह्म अस्मि इत्येव चिंत्यता. अनुभूतीचा जरी अभाव असेल तरीही मी ब्रह्म आहे याविषयी चिंतन करावं. कारण अरे मिथ्या वस्तूंचं चिंतन करण्यापेक्षा जे सद आहे, जे चिद आहे, जे आनंद आहे त्या स्वरूपाचं चिंतन करणं कधीही श्रेष्ठ आहे. कबीर महाराज सांगतात, संगत करना बडो की बडत बडत बड जाय. जेव्हा मोठ्या पदार्थाची संगती केली, मोठ्यांची संगती केली, मोठ्या वस्तूंशी आपण जवळ राहिलो तर आपण देखील मोठे होतो, आपले विचार मोठे होतात. आणि जेवढ्या संकुचित विचारांच्या माणसांबरोबर, संकोचित विचारांच्या पदार्थांबरोबर आपण सहवास केला तेवढे आपण लहान होत जातो. व्यापक विचार आपल्याला घडत नाही. म्हणून आपल्याला कधी मी ब्रह्म आहे याच अहंकार करावा. मी ब्रह्म आहे हे याच नेहमी चिंतन करावं, नेहमी मनन करावं, नेहमी निधिध्यासन करावं. हो, तो आहे ना एक श्लोक पंचदशी मध्ये अभ्यासाचा आला, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतद एकम परत्वम च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. पंचदशीकारांनी सुंदर असा श्लोक सांगितलेला आहे की त्याच चिंतन करावं, त्याच मनन करावं, त्याच निधिध्यासन करावं, तेच वाचावं, तेच सांगावं. का करावं असं? कारण जे पूर्वी आचार्य होऊन गेले, पूर्वी जे मुनी होऊन गेले, त्यांनी असंच सांगितलंय की जर तुम्हाला ब्रह्माभ्यास करायचा असेल, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करायचं असेल, स्वतःचा स्वाध्याय करायचा असेल तर स्वात्म स्वाध्यायासाठी याच पद्धतीने चिंतन घडलं पाहिजे. म्हणून सज्जनाची व्याख्या सांगताना एक सुभाषितकार सांगतात की जे पाहतो, जे वाचतो, तेच बोलतो आणि तेच कृतीतून आणतो त्याला सज्जन म्हणतात. वचस्य एकम मनस्य एकम कर्मणी एकम महात्मनः. महात्मा कुणाला म्हणतात की वचस्य कर्मणी, वचस्य एकम मनस्य एकम कर्मणी एकम. बोलण्यात, चिंतनात आणि कर्म करण्यात ज्याची एक वाक्यता राहते त्याला महात्मा असं म्हणतात. आणि जो वचस्य अन्यत कर्मणी अन्यत मनस्य अन्यत दुरात्मन. जो मनाने वेगळं चिंतन करतो, बोलताना दुसरं दाखवतो आणि कर्मामध्ये आणखी तिसरंच राहतं त्याला दुरात्मा असं म्हणतात. म्हणून जीवनामध्ये महात्म्यांच्या संगतीने असे विचार केले की मग वादे वादे जायते तत्वबोध. हो, संतांची संगती मनोमार्गे गती आकडावा श्रीपती येणे पंथी. या पंथाने, अभ्यास पंथाने, सत्संगतींच्या पंथाने, योग्य गुरूंच्या परंपरेने चालत असलेल्या अध्ययनाच्या संगतीने जर आपण असलो तर निश्चितच आत्मस्वरूपाच्या ध्येयापर्यंत, त्या आपल्या गंतव्यस्थानापर्यंत निश्चितच जाऊन पोचेन. आता पुढे शंका केली द्वैतवाद्याने, का हो तुम्ही जीव आणि ईश्वराचा अभेद सांगितला, पण बघा की जीव हा साहंकारी आहे,
ईश्वर निरहंकारी आहे, जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. मग या अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, अहंकाराने युक्त जीवाचा आणि जो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि निरहंकारी असणारा ईश्वर परमात्मा, त्या दोघांचं कसं जुळेल, कसं ऐक्य होईल, कशी अभेद बुद्धी होईल. कथम अभेद बुद्धी ही स्यात्, कशी अभेद बुद्धी होईल. कारण उभयो विरुद्ध धर्म अक्रांतत्वात, दोन्ही विरुद्ध धर्मांनी व्यापलेले आहेत, जीवही आणि ईश्वरही. मग सांगा बरं, तेव्हा आता हे समजवण्याकरता तत्वमसी या वाक्याला इथं स्पष्ट करतायत. तत्त्वम असि महावाक्य आहे. तत्त्वम असि, तत्त्वम असि हे महावाक्य आहे. तत्त्वमसी असं बोललं जातं. या तत्त्वमसी महावाक्यामध्ये काय आहे? या एका महावाक्य म्हणजे एका वाक्याला 3 शब्दांचं हे वाक्य श्री गुरु आपल्या शिष्याला सांगतात. आणि योग्य शिष्य जर असेल, अत्यंत सुचिरभूत शिष्य असेल, शुद्ध अंतकरणाचा शिष्य असेल, तर तो ते महावाक्य ऐकल्याबरोबर ब्रह्म अनुभूती घेऊनच उठतो. हो, ज्ञानोबराय सांगतात, काना वचनाचे नि भेटी, सरसाची पै किरटी, वस्तू होऊन उठी कौन जो एक. असा कोणीतरी एखादा अत्यंत अंतरंग जिज्ञासू, साधन चतुष्टय संपन्न, समाधी दशा युक्त असणारा साधक असतो की जो गुरूंजवळ बसला आणि गुरूंजवळ बसल्यानंतरच गुरूंनी त्याला महावाक्याचा उपदेश केल्याबरोबर तो साक्षात ब्रह्म होऊन उठतो. जसा आचार्य त्या फिरताना गेले आणि पहिला तो हस्तामलकाचार्य वयाचे 9 वर्ष पूर्ण होऊन गेले तरी काही बोलत नव्हता. वेड्यासारखं त्यांचं वर्तन होतं ना. ते जनेव घालत होते, शुद्ध ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेलं पोरग, आणि जनेव धारण करत नव्हते, सांगितलेला उपदेश मानत नव्हते, कर्म करत नव्हते, ना अन्य क्रिया करत होते, ना यज्ञ करत होते. फक्त जाऊन निवांत पडून राहायचे, नदीच्या किनारी जाऊन पडत राहायचे आणि ती माती उचलायचे आणि फक्त खाली सोडायचे. नदीच्या किनारी असणारी रेत हातात मुठीत उचलायची, अशी खाली सोडायची, फेकून त्या रेतीकडे बघत राहायचे. पण सत्कर्म परिपाकात्ते करुणा निधी नोद्धृता. जेव्हा एखाद्या शिष्याचं सत्कर्म परिपक्व होत, त्यावेळेस कसे श्री गुरु त्याच रस्त्याने येऊन भेटतात. हो, आचार्य त्याच रस्त्याने जात होते आणि जात असताना आचार्यांना हा लहान हस्तामलक दिसला. त्यांचं नाव तेव्हा हस्तामलक नव्हतं. दिसल्याबरोबर त्यांनी आचार्यांजवळ धावत गेले आणि दंडवत प्रणाम केला. आचार्यांनी त्याला हातात डोक्यावरती हात फिरवला आणि विचारलं, किम नाम तोसी, तुझं काय नाव आहे? मग त्यांनी सुरुवातच केली की मी काय आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, नाहम ब्राह्मणो न क्षत्रियो न वैश्यो भिक्षुर्न मात्र. हे सगळं वर्णन त्यांनी
आचार्यांसमोर गायलं आणि आचार्यांसमोर गायल्याबरोबर आचार्यांनी त्याला घेतलं, त्या ग्रामात गेले, त्या सुचिरभूत कुलामध्ये गेले, तिथं आचार्यांना प्रणाम त्यांनी केला आणि मग सगळं हकीकत ऐकल्यानंतर आचार्यांनी सांगितलं, याला मी घेऊन जाऊ का? तेव्हा ते म्हणू लागले, हे येडपट इथं बोलतच नाही, हे महात्म्याबरोबर गेलेलं आश्रमात बरं आहे. म्हणून आचार्यांना सहज त्यांनी देऊन टाकलं आणि मग पुढे ते हस्तामलकाचार्य म्हणजे पुढे फार मोठे विद्वान झाले. असा एखादा महात्मा असतो की पूर्वजन्माने अतिशय पुण्यशील झालेला, शुद्ध झालेला, आणि मग गुरूंनी फक्त तत्वमसी महावाक्याचा उपदेश केल्याबरोबर आत्मबोधावरती दृढ होऊन जातो. इकडं तीच गोष्ट घडली बघा. आचार्य सांगतात, आता या तत्वमसी महावाक्याचा अर्थ आपल्याला उपदेश करतात बघा. स्थूल सूक्ष्म शरीर अभिमानी त्वम पद वाच्यार्थ. स्थूल सूक्ष्म शरीरावर अभिमान धारण जो करतो त्याला त्वम पद वाच्यार्थ म्हणतात. म्हणजे स्थूल सूक्ष्म शरीरावर अभिमान धारण करणे हे त्वम पदाचं वाच्यार्थ आहे. त्वम, त्वम म्हणजे जीव. त्वम म्हणजे काय? जीव. आणि तत् म्हणजे ईश्वर, त्यालाच आपण ब्रह्म बोलतो. आत्मा. आता इथं बघा की स्थूल सूक्ष्म शरीर अभिमानी त्वम पद वाच्यार्थ. त्वम या पदाचा वाच्य अर्थ झाला. आणि जेव्हा उपाधी विनिर्मुक्त स्थूल सूक्ष्म शरीर अभिमानाची जी उपाधी आहे ती उपाधी विनिर्मुक्त, उपाधीला जेव्हा तो सोडतो तेव्हा हाच त्वमपद अर्थ जो जीव आहे तो समाधी दशा संपन्न, समाधी दशेत संपन्न झालेला, चतुर्थ अवस्थेमध्ये स्थिर झालेला कसा आहे? शुद्ध चैतन्यम च, शुद्ध चैतन्य आहे. कारण या शुद्ध चैतन्यामध्ये जेव्हा माया उपाधी केली की तो ईश्वर होतो. शुद्ध चैतन्यामध्ये माया उपाधी धारण केली की तो काय होतो? ईश्वर होतो. आणि अविद्या उपाधी केली की तो काय होतो? जीव होतो. म्हणून इथं आचार्य समजवतात की उपाधी विनिर्मुक्त समाधी दशा संपन्न, उपाधीला सोडून समाधी दशेला जेव्हा तो जीव संपन्न होतो, युक्त होतो, तेव्हा शुद्ध चैतन्यच काय बोलतो? त्वम पदाचा लक्षार्थ होतो. शुद्ध चैतन्य हे त्वम पदाचा काय आहे? लक्ष अर्थ, लक्षणेने सांगितला गेलेला अर्थ, लक्षणेने, वाच्यार्थाने नाही. आता पुढे आणखी बघूया. आता तत्पद राहिलं. तत्पद काय आहे बघा. एवं या प्रकारे सर्वज्ञत्वादी विशिष्ट ईश्वर तत्पद वाच्यार्थ. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वकर्ता हे जे उपाधी आहे या उपाधीने युक्त जो जे शुद्ध चैतन्य आहे त्याला काय म्हणतात? ईश्वर म्हणतात. आणि तेच ईश्वर तत्पद वाच्यार्थ आहे. तत् या पदाचा वाच्यार्थ आहे. पण या तत्पदाचा लक्षार्थ काय आहे? तर म्हणे उपाधी शून्यम शुद्ध चैतन्य. कोणतीही उपाधी शून्य, कोणतीच उपाधी नाही.
कोणती उपाधी नाही म्हणजे शुद्ध मायाही नाही, मलिन सत्व अविद्याही नाही. शुद्ध सत्व प्रधाना माया रूपी उपाधीचा त्याग केला शुद्ध चैतन्याने, आणि मलिन सत्व अविद्या रूपी उपाधीचा जर त्याग केला तर दोघांमध्ये फक्त शुद्ध चैतन्यच अवशेष राहत. आणि जे शुद्ध चैतन्य अवशेष राहत हे तत्पद लक्षार्थ आहे. आणि म्हणून तदपद लक्षार्थ आणि त्वम पद लक्षार्थाकडे जर आपण पाहिलं तर दोघांमध्ये शुद्ध चैतन्य हे एक आहे, समान आहे, यामध्ये अभेद आहे. वाच्यार्थामध्ये कधीही अभेद नाही, पण लक्षार्थामध्ये मात्र अभेद आहे. आणि अशा लक्षार्थम आदाय, अशा लक्षार्थाला जेव्हा आपण घेतो तेव्हा जीव ईश्वर योहो अभेद, जीव आणि ईश्वरामध्ये अभेद आहे. तो अभेद कसा? चैतन्य रूपेन, चैतन्य रूपाने, शुद्ध चैतन्य रूपाने. आणि या शुद्ध चैतन्य रूपाच्या अभेदाला कोठेही बाध होत नाही, कोणत्याही ठिकाणी त्याचा बाध होणार नाही. ठीक आहे. म्हणून एवं च वेदांत वाक्यैहि सद्गुरु उपदेशेन च सर्वेषु अपि भूतेषु येषां ब्रह्म बुद्धिर उत्पन्ना ते जीवन मुक्ता इति उच्यन्ते. या प्रकारे वेदांत वाक्यांनी आणि सद्गुरूंच्या उपदेशांनी सर्व भूत मध्ये, सर्व ठिकाणी ज्याची ब्रह्मबुद्धी उत्पन्न, हा शुद्ध चैतन्यच ओतप्रोत भरलेलं आहे, अशी ज्याची काय होऊन जाते? बुद्धी होऊन जाते. असं ज्याचं ज्ञान दृढ होऊन जात, ज्याला हा बोध आत्मस्वरूपाने अनुभवतो, तो व्यक्ती जीवन मुक्ता इति उच्चन्ते. त्याला जीवन मुक्त असं म्हटलं जातं. जीवन मुक्त. सर्वत्र ब्रह्म दर्शनम, सर्वत्र चैतन्यम दर्शनम. हरी व्यापक सर्वत्र समाना, सर्वत्र त्या परमात्म्याला पाहणे. हरी येथे रे, हरीची या दासा हरिदाई दिशा. हरी येथे रे, हरी तेथे रे. सर्वत्र ठिकाणी हरी हरी परमात्म्याचेच दर्शन होतं. याला आपण म्हणू शकतो श्रीमंत एकनाथ महाराज जेव्हा गंगोत्रीहून पाणी घेऊन, गंगाजल घेऊन, पाणी नाही गंगाजल घेऊन, गंगाजल घेऊन रामेश्वरमची यात्रा करत होते, त्यावेळेस मध्यंतरी एक गाढव पाण्याविना तरफडत होतं. आणि हे बघितल्याबरोबर त्याच्यातही शुद्ध चैतन्य आत्मस्वरूपाने तो परमात्मा आहे ही बुद्धी जाणल्याने म्हणजे एकनाथ महाराज गेले आणि त्याला ते कावडीत असणारं गंगाजल पाजलं. त्यांना ब्रह्मबुद्धी होती. त्यांच्या जीवामध्ये त्या जीवामध्ये ब्रह्म हे पाहत होते, अनुभवित होते. म्हणून जीवनमुक्त पुरुष सर्वत्र परमात्मा पाहत होते. पण त्यांच्या बरोबर असणारे दुसरे मात्र त्यांना गाढव दिसत होते, कारण त्यांच्या दृष्टीमध्ये शुद्ध चैतन्य दृष्टी नव्हती, ती ब्रह्मबुद्धी नव्हती. आणि ब्रह्मबुद्धी नसल्यामुळे त्यांना ते गाढव दिसत होते. आणि हे मात्र त्या गाढवामध्येही रामेश्वरातला परमात्मा तो पाहत होते. म्हणून तिथंच त्यांनी गंगाजल त्या गाढव रूपी गाढवाचं शरीर ज्याने धारण केलेलं असं शुद्ध चैतन्याला तिथंच नमस्कार केला आणि ते गंगाजल तिथंच वाहिलं तर रामेश्वराला प्राप्त झालं. कारण जीवनमुक्त काही जरी करतो तरी ती त्याची देवपूजाच ठरते. हो, म्हणून आचार्यांचे
मानस पूजेवरचे काही श्लोक आहेत ते जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल. तो आत्मा त्वं गिरजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विधी धूप भोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार प्रदक्षिणा पदविधी स्तोत्रानी सर्वा गिरा यद यद कर्म करोमि तद तद अखिलम शंभो तवाराधनम. की तू जे जे करशील ते ते सगळ्या त्या भगवान शंकराची आराधना ठरते. जेही करणार ते, मग तू चालला तरी ती प्रदक्षिणा, तू बोलला तरी ती तुझं स्तोत्र घडेत. यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तिथं साधकाला ती ब्रह्मबुद्धी घ्यायची आहे. साधकाला उपदेश आहे गीतेमध्ये की तू अशी ब्रह्मबुद्धी धारण कर. आणि जेव्हा अशी ब्रह्मबुद्धी धारण केली ते तुझा हळूहळू हळूहळू अभ्यास होईल आणि त्या जीवनमुक्तापर्यंत तू पोहोचशील. पण इथं जीवनमुक्त हा साक्षात अनुभव भोगतोय. इथं जीवनमुक्त हा साक्षात काय भोगतोय? अनुभव भोगतोय की तो जे जे करतो ते ते शंभो तवाराधन सगळं काही. म्हणून ते इकडं म्हटलंय ना, जयाची हातू घडे त्रैलोक्याचा घातू परी तेने केला ही मातू म्हणू नये. ज्ञानोबा यांनी त्याच्यावरती स्पष्टता दिली 18व्या अध्यायामध्ये की ज्याच्या हाताने अत्यंत त्रैलोक्याचा घात जरी झाला तरी हा त्याने केला, म्हणजे या घाताला हा करता असा आरोप करू नये. केवढं मोठं धाडस ज्ञानोबा यांनी त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा. म्हणून तो जीवनमुक्त आहे. मग जीवनमुक्त काय बघा सांगतात, ननु जीवनमुक्त कह. जीवनमुक्त कोण? जीवनमुक्त म्हणजे काय सांगा जरा. कारण जीवनमुक्त आम्ही ऐकलं, पण तो जीवनमुक्त नेमका कसा राहतो, काय खातो, कसा वागतो? स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. जो नेहमी समाधिस्थ राहतो असा स्थितप्रज्ञ काय आहे, कसा आहे, तो काय बोलतो, तो काय खातो, जरा आम्हाला सांगा ना. अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला तसा आचार्यांसमोर असणारा शिष्य प्रश्न करतो, ननु जीवन मुक्त कह. बघा सांगतात, यथा देवो अहम पुरुषो अहम ब्राह्मणोहम क्षत्रियोहम वैश्योहम क्षुद्रोहम अस्मि इति दृढ निश्चय. मी इथं मुद्दामच संधी करून वाचतो जेणेकरून आपल्याला ती स्पष्टता व्हावी. नाहीतर वाचताना असं वाचावं, देहोहम पुरुषोहम ब्राह्मणोहम क्षत्रियोहम वैश्योहम क्षुद्रोहम अस्मीति दृढ निश्चय. त्यात तथा नाहम ब्राह्मणः न क्षत्रियो न वैश्यो न शूद्रो न पुरुषः किंतु असंगः सच्चिदानंदः स्वरूपः स्वप्रकाश रूपः सर्वांतरयामी चिदाकाश रूपः अस्मि इति दृढ निश्चय रूपो अपरोक्ष ज्ञानवान जीवन मुक्त. जीवन मुक्ताची ही व्याख्या आचार्य सांगतात की देहो अहम, मी देह किंवा माझा देह, पुरुषो अहम, मी पुरुष आहे, ब्राह्मणो अहम, मी ब्राह्मण आहे, क्षत्रियो अहम, मी क्षत्रिय आहे, क्षुद्रो अहम, मी क्षुद्र आहे, अस्मि इति दृढ निश्चय. जसा हा दृढ निश्चय आहे आपला, झोपेतनं जरी उठवलं भर झोपेतनं आणि तरी विचारलं, बाबा तू पुरुष का स्त्री, किंवा एखाद्या पुरुषाला धक्का लावून उचललं, अगं उठ,
तर तो म्हणला हे कानात वाजवेन मी, काही तुला आग दिसतो का? का? कारण त्याला पक्का दृढ निश्चय, मी पुरुषो अहम. एखाद्या ब्राह्मणाला म्हटलं हे वट काय करतो, तर तो म्हणे मी ब्राह्मण आहे, माझ्याशी बोलताना अदबीने बोल आणि अदबीनेच बोलावं. पुढे एखादा क्षत्रिय असेल आणि त्याला सांगितलं हे ती तलवार खाली ठेव आणि हे वस्तू उचल, तो म्हणेल एक तलवाराचा वार करेन ना तुला कळेल मी काय आहे. किंवा एखाद्या पोलीस रक्षकाला, म्हणजे आता क्षत्रिय म्हणजे रक्षक, एखाद्या पोलिसाला सांगितलं इकडे मला चहा आणून दे, तर तो आपल्या कानात ठेवेल का? तो क्षत्रिय आहे, कारण त्याच्यामध्ये रजगुण प्रधानता आहे. म्हणून क्षत्रियो अहम, तो जसा धारण करतो मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे व्यापारी म्हणतो. क्षुद्रो अहम, सेवा करणारा एखादा म्हणतो मी क्षुद्र आहे, असा मी सेवकरी आहे. असा जो अभिमान धारण करतो, दृढ निश्चय, ज्याचा दृढ निश्चय असतो, तथा त्याप्रमाणे नाहम ब्राह्मण, मी ब्राह्मण नाही, न क्षत्रिय, मी क्षत्रिय नाही, न वैश्य, मी वैश्य नाही, न क्षुद्र, मी क्षुद्र नाही, न पुरुष, मी पुरुष नाही. मग काय? किंतु असंग, मी असंग आहे. असंग म्हणजे या कुणाशीही माझा काहीही संबंध नाही. मग कसा आहे मी? सच्चिदानंद स्वरूप, मी सच्चिद आनंद स्वरूप आहे. स्वप्रकाश रूप, मी स्वप्रकाश रूप आहे, स्वयं प्रकाश रूप. परप्रकाशी आणि स्वप्रकाशी, इतरांच्या प्रकाशाने प्रकाशित होणारे परप्रकाशी, आणि स्वप्रकाशी म्हणजे मी स्वयंप्रकाशी आहे. मला कुणाच्या प्रकाशाची गरज लागत नाही. सर्वांतर्यामी, सगळ्यांच्या आत राहणारा मी आहे, सच्चिदानंद स्वरूपाने, सर्वांतर यामी. आणि पुढे चिदाकाश रूप, मी कसा आहे? चिदाकाश रूपो सिंहोहम सिंहोहम, मी चिद आकाश रूप आहे, चैतन्य रूप, की ज्याला वर्णनही करता येत नाही आणि त्याच दृष्टिगोचरही करता येत नाही, पण मात्र अस्तित्वाने तो आपल्याला जाणता येतो. आकाश पाहिलं जात नाही, दिसत नाही, आकाश आहे असं सांगता येत नाही, पण अनुभव मात्र करता येतो. कारण आपण ज्याच्यात बसलेलो आहोत तेच आकाश आहे. म्हणून असा मी चिदाकाश रूप आहे, अस्मि इति दृढ निश्चय रूप, दृढ निश्चय रूप, अपरोक्ष ज्ञानवान, अपरोक्ष ज्ञान युक्त. कसा मी? अपरोक्ष ज्ञानाने युक्त असा मी आहे. अपरोक्ष ज्ञान युक्त मी ज्ञानवान, जीवन मुक्त, अपरोक्ष ज्ञानाने युक्त मी आहे, असा दृढ निश्चय त्याला झालेला असतो. तो जीवन मुक्त आहे. ठीक आहे. त्याच्यात आणखी छोटीशी व्याख्या आणखी खाली दिली आहे. ब्रह्म एव अहम अस्मि इति अपरोक्ष ज्ञानेन निखिल कर्म बंध विनिर्मुक्त जीवन मुक्त स्यात्. ब्रह्म मी आहे, अहम ब्रह्म अस्मि, अहम ब्रह्मास्मि, हे एक महावाक्य आहे. या महावाक्याचा अपरोक्ष ज्ञान ज्याला झालेलं आहे आणि या अपरोक्ष ज्ञानाने संपूर्ण कर्मबंधापासून मुक्त झालेला, कोणतंही बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी सगळ्या बंधनांना ज्याने सोडून दिलेला आहे. समूळ ही माया खणून काढावी तरीच व्हावे गोसावी.
संपूर्ण माया कर्म बंधन खणून मुळा सकट ज्याने उपटून फेकून दिले तो जीवन मुक्त. त्याला आता पुन्हा बंधन नाही. हो, पुन्हा बंधन नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप धडधडीत अग्नी, धगधगीत अग्नीमध्ये जसं काहीही शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे हा जीवन मुक्त आहे, अशी व्याख्या आचार्यांनी या ठिकाणी सांगितली. ही व्याख्या पाठ करण्याची आहे. ही पाठच करावी, सदैव याचं मनन करावं. बाकीचा भाग आपण उरलेला उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मंडळी, जय हरी.